आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सिंदूर गावात 5 मिनिटेही वीज टिकत नाही, शेतकऱ्यांचे हाल। आमदार गोपीचंद पडळकरांनी लक्ष घालण्याची मागणी। दिवसातून किमान 2 ते 4 तास सलग वीज द्या, शेतकऱ्याचे मोठे नुकसान। राजू हिप्परगे यांचा शासनाला सवाल। जत तालुक्यातील सिंदूर गावात सध्या वीज पुरवठ्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली असून गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। गावात 5 मिनिटे सुद्धा वीज टिकत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत येथील ज्येष्ठ नागरिक राजू हिप्परगे यांनी शासन व वीज मंडळाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून गावात वारंवार वीज खंडित होत असून सलग वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे। परिणामी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे। आधीच पाण्याअभावी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही समस्या अधिकच बिकट ठरत आहे। राजू हिप्परगे यांनी सांगितले की शेजारील गावामध्ये वीज सलग मिळते, मग सिंदूर गावावरच अन्याय का केला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। त्यांनी शासनाला विनंती केली आहे की दिवसातून किमान 2 ते 4 तास तरी सलग वीज पुरवठा करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। दरम्यान या गंभीर परिस्थितीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लक्ष घालून संबंधित विभागाशी समन्वय साधत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे। सिंदूर गावातील वीज प्रश्न तातडीने सोडवला नाही तर शेतकऱ्याचे नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे। नमस्कार, मी सिंदूर गावचा शेतकरी आहे। माझे नाव आहे राजू सत्याप्पा हिप्परगे। या सिंदूर गावामध्ये ह्याचा विद्युत कंपनीच्या संदर्भात किंवा लाईटाच्या संदर्भात, करंटच्या संदर्भात थोडंसं सरकारला किंवा आमदारला, काही शासनाच्या, महाराष्ट्र शासनाला एवढं मागणी करायचं आहे। सिंदूर गावामध्ये 5 मिनिटं लाईट थांबत नाही। तुम्हाला विद्युत कंपनीला काहीतरी तुम्हाला हे करून सिंदूर शेजारचे गाव आहे, उमराणीला 5 मिनिट जात नाही, बसरगीमध्ये जात नाही, गोगाडमध्ये जात नाही, बिळूरमध्ये जात नाही। जवळ असलेल्या इथं बसरगी गावामध्ये सोलार बसून सुद्धा आम्हाला 5 मिनिट लाईट थांबत नाही। जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाला किंवा आमदार पडळकर साहेबांना, पालकमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्र सरकारला सिंदूर गावच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती करतो, मागणी करतो। सगळ्यांना सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सिंदूरमध्ये हे जे लाईटाचा बेवारस असलेल्या सिंदूर गावामध्ये लाईटाचं जे काही व्यवस्था आहे, 1 मिनिट सुद्धा थांबत नाही। इकडे मोटर चालू करायला पळायचं आणि इकडे पळायचं, मोटर चालू करायला पळायचं आणि इकडे पळायचं। ह्याचे काहीतरी 1 वर्षभर झालो मी बघतो, पण ह्याचा काही धागच नाही। तुम्हाला जर 8 तास लाईट जर द्यायचं तुमच्याकडनं होत नसेल तर आम्हाला 4 तास द्या, आणि 4 तास सुद्धा तुम्हाला होत नसेल तर आम्हाला 2 तास लाईट द्या, पण कंटिन्यू लाईट द्या। एका मिनिटाला जाते, 1 मिनिटाला तिकडे चालू करायला पळायचे आणि 1 मिनिटात इकडं पळायचं। असं करून शेतकऱ्यांच्या लई दुरावस्था चाललेल्या आहेत। आणि शेतीमधली जी आहे, संध्याकाळी 7 वाजता काढलं तर 9 वाजेपर्यंत शिंगल सुद्धा घालत नाही, आणि सकाळी पहाटे 4 वाजता 5 वाजता काढलं की सकाळी 7 वाजेपर्यंत लाईट घालत नाही। एक शिंगल तर घालत नाही। शिंगल जाऊ द्या, ते एक मोटर चालू करायला 2 मिनिट सुद्धा मोटर सुरू होत नाही, सारखा मोटर जळतात। आणि सिंदूर गावच्या शेतकऱ्यांच्या मागं 1920 मध्ये किंवा 47 मध्ये ब्रिटिशांच्या बरोबर लढाई केलेल्या सिंदूर गावच्या वीर सिंदूर लक्ष्मणांचा जन्म झालेला हा सिंदूर गाव आहे। हा सिंदूर गावामध्ये साधा लाईट सुद्धा महाराष्ट्र शासनाला व्यवस्थित द्यायचं होत नाही, आणि ह्याचे काहीतरी महाराष्ट्र शासनाने विचार करावा। आमदार साहेबांनी किंवा जतमध्ये असलेल्या इंजिनियर किंवा कोण असेल त्या ह्याच्यामध्ये जरा लक्ष घालून सिंदूर गावाला फक्त लाईट तुम्हाला किती होते 4 तास होत असेल तर तेवढंच द्या, कंटिन्यू लाईट द्या, असं मी महाराष्ट्र शासनाला
शिंदूर गावच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला, विद्युत कंपनीला कुठं काय चालले हे मला काय कळलं झाले. शेजारचे गाव आहे हे उमराणीमध्ये 1-5 मिनिट जात नाही, गोगाडमध्ये जात नाही, बसरगीमध्ये जात नाही. शिंदूर गावा काय कुठंतरी ह्याला परदेशातनं आलंय का? नाही, हे पण महाराष्ट्रातलं आहे, भारतामध्येच आहे. एवढं दाद काय ह्याला काय पत्ताच नाही. 5 मिनिटाला लाईट जाते म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि संध्याकाळी काढलं शिंगल सुद्धा ठेवत नाही. मग अशा अवस्था जर होत असेल तर मग ह्या लाईटाच्या संदर्भात शिंदूर गावच्या सर्व शेतकऱ्यांनी एक 7-8 दिवस वाट बघून, एवढं क्रांतीवीर शिंदूर लक्ष्मणाचे गाव आहे, त्या गावाला व्यवस्थित रस्ते द्यायचं बाजूला गेलं, म्हैसाळचं पाणी द्यायचं बाजूला गेलं, आणि तुमच्या महाराष्ट्र शासनाच्या हाताने वीज करंट सुद्धा वेळेत बरोबर द्यायचं होत नाही. हे मला लय खेद वाटायला लागले, म्हणजे लाज वाटायला लागले. मला तरी लाज वाटायला लागले. महाराष्ट्र शासनाला काय वाटते, आणि ते आमदार साहेब असतील, पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, विद्युत मंत्री असतील, आमच्या शिंदूर गावाबाबत त्याला काय वाटते मला काय समजत नाही. मला तरी महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात, विद्युताच्या संदर्भात, म्हैसाळच्या पाण्याच्या संदर्भात हे सगळं मला लाज वाटायला लागले. महाराष्ट्र शासनाला मी कळकळीची विनंती करतो, शिंदूर गावामध्ये फक्त करंट तेवढं व्यवस्थित करावं असं आमदार पडळकर साहेबांना मी कळकळीची विनंती करतो. हे काय झाले बघा. आणि बसरगीमध्ये गैराण आहे, ते गैराणामध्ये सोलार बसवले. आता सगळीकडे लाईट व्यवस्थित होते म्हणून सांगितले. सोलार कंपनी काय शासनाचं आहे, मंत्र्यांचं आहे, कोणाचं आहे आम्हाला काय माहिती नाही, पण ते आमच्या शिंदूर गावाला लाईट तेवढं व्यवस्थित द्यावं असं मी महाराष्ट्र शासनाला, आमदार साहेबांना कळकळीची विनंती करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झेड मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.